मित्रांनो, आज आपण मनाचे श्लोक क्रमांक 83 मधील श्री समर्थ रामदास स्वामी यांचा सुविचार व त्यामागील अर्थ आणि बोध मराठी, हिंदी आणि इंग्रजीमध्ये जाणून घेणार आहोत. जेणे जाळीला काम तो राम ध्यातो, उमेसी अति आदरे गुण गातो. बहुज्ञान वैराग्य सामर्थ्य जेते, परी अंतरी नाम विश्वास तेथे. अर्थ मराठी. या श्लोकात रामदास स्वामीने मनाने कसे आचरण करावे याबद्दल सांगितले आहे की ज्यांनी कामदेवाला भस्म केले ते साक्षात भगवान शिव शंकर श्रीरामाचं ध्यान करतात. भगवान शंकर आपली पत्नी उमा हिला अतिशय आदराने प्रभू श्रीरामाचं गुणगान ऐकवतात. स्वतः शिवशंकराकडे परमज्ञान, वैराग्य आणि प्रचंड सामर्थ्य आहे, तरी देखील त्यांच्या अंतर्मनात राम नामावर दृढ विश्वास आहे. मित्रांनो, राम हे केवळ नाव नसून दैवी ऊर्जा आहे. रामाचं सतत नामस्मरण करत राहिल्याने ही दैवी ऊर्जा हळूहळू आपल्या अंतरात आत्मज्ञानाच्या रूपात वाढू लागते. आत्मज्ञानामुळे आपल्याला जीवनातील परम सत्याची ओळख होत जाते व संसार रूपी मायेपासून आपण दूर होऊ लागतो. याच नामाच्या बळावर भगवान शंकर यांना संसारात राहून देखील वैराग्याचं पालन करता आलो. अर्थ हिंदी. इस श्लोक में रामदास स्वामी जी ने मन को कैसा आचरण करना चाहिए इसके बारे में बताया है कि कामदेव को भस्म करने वाले शिव शंकर श्री राम का ध्यान करते हैं. भगवान शंकर अपनी पत्नी उमा को बड़े ही आदर के साथ भगवान श्री राम की स्तुति सुनाते हैं. खुद शिव शंकर के पास सर्वोच्च ज्ञान, वैराग्य और अपार शक्ति है, फिर भी उनके अंतर मन में राम नाम पर गहरी आस्था है. दोस्तों, राम सिर्फ एक नाम नहीं बल्कि एक दिव्य शक्ति है. लगातार राम नाम जपने से यह दिव्य ऊर्जा धीरे धीरे आत्मज्ञान के रूप में हमारे भीतर बढ़ने लगती है. आत्मज्ञान से हमें जिंदगी के परम सत्य की पहचान होती है और संसार रूपी भ्रम के जाल से खुद को दूर कर पाते हैं. इसी नाम की शक्ति द्वारा भगवान शंकर इस संसार में रहते हुए भी वैराग्य का अनुपालन कर पाए. अर्थ इंग्लिश. In this shloka, Ramdas Swamiji has talked about how the mind should behave. He says, Shiv Shankar, who destroyed Kamdeva with his power, also meditates on Sri Ram. Lord Shankar sings the praises of Lord Sri Ram with great respect to his wife Uma. Shiv Shankar himself has supreme knowledge, dispassion and immense power. Yet, deep within his heart, he holds a firm faith in the name of Ram. Friends, Ram is not just a name but a divine power. By constantly chanting the name of Ram, this divine energy gradually begins to grow within us in the form of self-knowledge. Through self-realization, we come to know the ultimate truth of life and free ourselves from the entanglement of illusion in the form of world. By the power of this name, Lord Shankar was able to observe Vairagya even while living in this world. तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास हे संस्कार व सुविचार लोकांपर्यंत पोहोचवण्याकरिता तो नक्की शेअर करा आणि मैत्री दोस्ती कॉर्नर हे चॅनल जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद. राम कृष्ण हरी.